हॅलो फ्रेंड, नमस्कार. अर्चना आर्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी छान रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे व्हेज सँडविच. व्हेज सँडविच कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे सोप्या पद्धतीने आणि विना टोस्टरचं. झटपट आणि तव्यावर घरच्या घरी टेस्टी सँडविच कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे सँडविच खूप हेल्दी आणि मुलांना आवडेल असे सँडविच आहे. आणि ही सँडविच तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दिलं तरी पण हे सँडविच 5-6 तासापर्यंत फ्रेश राहणारे असे सँडविच आहेत. चला तर बघूया सँडविच कसे बनवायचे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सँडविच सोबत लागणारी हिरवी चटणी बनवावी लागेल. हिरवी चटणीच म्हणजे पुदिनाची चटणी. त्यासाठी मी इथं डाळवा घेतलेले आहे. डाळवा मी थोडं भाजून घेतलेले आहे, हलकेसे भाजून घेतलेले आहे. त्यात मी 2 हिरव्या मिरच्या टाकत आहे आणि पुदिन्याचे स्वच्छ धुवून घेतलेले पाणी, मूठभर पुदिन्याची पाणी आणि त्यात पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ असे टाकून मिक्सरमधून थोडे जाडसर बारीक करून घेणार आहोत आणि थोडी कोथिंबीर. हे बघा, इथे मी जाडसर बारीक करून घेतलेले आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये. आणि त्याचा रंग हिरवा राहण्यासाठी आणि चटणी टिकवून राहण्यासाठी 8 ते 10 दिवस ही चटणी फ्रीजमध्ये टिकून राहण्यासाठी आपण यात अर्धी पडी तेल टाकणार आहोत आणि अर्ध्या निंबाचा रस टाकणार आहोत. म्हणजेच 2 टेबलस्पून रस टाकणार आहे, निंबाचा रस टाकणार आहोत. यामुळे आपली चटणीचा रंग बदलत नाही, तो हिरवाच राहतो आणि आपली चटणी जास्त काळ टिकून राहते. आणि जेवढे दिवस राहते तेवढे दिवस आपल्या चटणीचा रंग हिरवाच राहतो. आणि थोडे पाणी टाकून घेणार आहोत आणि परत ही चटणी फाईन बारीक करून घेणार आहोत. अगदी बारीक करून घेणार आहोत. म्हणजे बघा, इथं मी किती बारीक केलेली हे तुम्हाला दाखवत आहे. बघा, इथं पाणी पण सुटलेलं नाही आहे आपल्या चटणीला आणि चटणी एकदम घट्टसर अशी झालेली आहे आणि चटणीचा रंग पण खूप छान हिरवा झालेला आहे. चला तर आता सँडविचची तयारी करूया. सँडविचसाठी मी इथं हेलमनचं मेयोनीज वापरत आहे. हे मेयोनीज तुम्ही कुठल्याही प्रकारचं मेयोनीज, कुठल्याही ब्रँडचं मेयोनीज वापरलं तरी चालेल. मी इथं मेयोनीज आणि 1 कांदा, 1 शिमला मिरची आणि 1 काकडी अशी बारीक कट करून घेतलेली आहे. त्यामध्ये मी मेयोनीज ॲड करून घेतलेला आहे आणि त्यात मी इथे एव्हरेस्टचं ओरिगॅनो टाकून घेत आहे. आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात आपण इथे टाकून घेणार आहोत. इथे मी 1 टेबलस्पून इतकं ओरिगॅनो टाकून घेत आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे मी 1 शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची, 1 कांदा आणि 1 काकडी आणि मेयोनीज आणि ओरिगॅनो टाकून घेतलेला आहे. ओरिगॅनो हे 1 टेबलस्पून टाकलेला आहे. अशा प्रकारे हे मिश्रण रेडी आहे. आता आपण तव्यावर सँडविच करण्यासाठी घेऊया. आता मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहे. एका ब्रेडला आपण सँडविचसाठी बनवलेली हिरवी चटणी लावून घेणार आहोत. ही व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत आणि यावर बनवलेलं आपलं सँडविचचं मिश्रण, कांदा, काकडी आणि शिमला मिरची, मेयोनीज आणि ओरिगॅनो टाकलेलं मिश्रण लावून घेणार आहोत. व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत ब्रेडवर. आणि दुसऱ्या ब्रेडला आपण टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत. व्यवस्थित सर्वीकडे टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत. ही दोन्ही ब्रेड आपले तयार आहे. आता ब्रेड भाजून घेण्यासाठी आपण इथं तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झालेला आहे. त्यावर आपल्याला बटर किंवा तूप घालायचे आहे. ब्रेड भाजून घेण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात तूप किंवा बटर घालून घ्यायचे आहे. त्यावर आपण ते मिश्रण लावलेलं आणि टोमॅटो सॉस लावलेलं ब्रेड भाजून घेणार आहोत.
व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि एकदा ते आपण चेक करणार आहोत भाजून झाले आहे की नाही थोड्या वेळाने. बघा इथे थोडं भाजून झालेलं आहे. आता आपण टोमॅटो सॉस लावलेला ब्रेड मिश्रणाच्या ब्रेडवर उलटा टाकणार आहोत आणि याच प्रोसेसला आपण परत प्लेटनी प्रेस करणार आहोत. बघा इथं प्रेस केलेलं आहे आपण प्लेटनी. इथं टोस्टरची आवश्यकता नाही आहे आपल्याला. इथंच खूप छान व्यवस्थित प्रेस झालेलं आहे. यात आपण भाज्या ॲड केलेल्या आहेत. त्या भाज्या पण ब्रेडच्या बाहेर सांडत नाही. व्यवस्थितपणे दोन्ही ब्रेडमध्ये भाज्या फिक्स झालेल्या आहे. इथे मी प्लेटनी प्रेस केल्यामुळे दोन्ही ब्रेड एकमेकांवर व्यवस्थित प्रेस झालेले आहे. बघा इथे मी दाखवत आहे. कुठेही तुम्हाला भाजी किंवा सँडविच मधलं आपलं मिश्रण किंवा टोमॅटो सॉस मेयोनीज लीक झालेला दिसत नाही. इथे मी परत तुम्हाला एक सँडविच बनवून दाखवणार आहे. इथं मी टोमॅटो सॉस लावलेला ब्रेड भाजून घेत आहे. परत मी तुमच्यासाठी परत एकदा ही प्रोसेस रिपीट करणार आहे. इथे बघा मी टोमॅटो सॉस लावलेलं ब्रेड भाजून घेणार आहे आणि लगेच मिश्रण आणि चटणी लावलेला ब्रेड भाजून घ्यायचा आहे आणि आणखी हवं तर तूप किंवा बटर सोडायचं आहे. त्याने आपला सँडविच खूप छान बनते. आणि यावर बघा उलटा टाकून त्यावर परत ब्रेड उलटा ठेवून त्यावर प्लेटनी मी प्रेस करत आहे. ही प्रोसेस खूप सोपी आहे. बघा इथे मी प्रेस केलेला आहे आणि ती एकदम व्यवस्थितरित्या प्रेस झालेला आहे. इथे मी दाखवत आहे तुम्हाला. बघा त्याची उलटी साईड परत मागच्या बाजूने शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित. परत त्याला एकदा प्लेटनी डिशनी मोठ्या प्रेस करून घ्यायचं आहे. इथे बघा आपला दुसरा सँडविच बनवून तयार आहे. इथे बघा आजूबाजूनी साईडनी कुठंही लीक झालेला नाही आहे. भाज्या लीक झालेल्या नाही आहे. आणि हा सँडविच विशेष म्हणजे 5 ते 6 तास फ्रेश राहतो. व्हेज सँडविच आहे. मुलांसाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे कारण यात भाज्यांचं प्रमाण आहे. आपल्या आवडीनुसार आपण आणखी यात भाज्या ॲड करू शकतो. बघा आजूबाजूनी भाज्या किंवा मेयोनीज किंवा चटणी कुठंही लीक झालेली नाही आहे. आणि हे आपण आता कट करून घेणार आहोत. हा पदार्थ मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे आणि सर्वात सोपी सँडविचची रेसिपी आहे. आणि तव्यावर अगदी व्यवस्थित टोस्ट करून होतात आपले ब्रेड. बघा किती व्यवस्थित सेट झालेले आहे आपल्या आतील भाज्या. आपलं सँडविच बनवून तयार आहे. दुसरं पण मी एकदा कट करून दाखवत आहे तुम्हाला. बघा व्यवस्थित कटसुद्धा होत आहे. बघा किती व्यवस्थित कट झालेला आहे. यात तुम्ही चीजही ॲड करू शकता पण मी इथे केलेलं नाही आहे. बघा किती व्यवस्थित भाज्या सेट झालेल्या आहे आपल्या आतमध्ये. कोणत्याही भाज्या बाहेर आलेल्या नाही आहे. काहीही आतमधलं मिश्रण लीक झालेलं नाही आहे. बघा आणि ब्रेडही अगदी व्यवस्थित टोस्ट झालेले आहे. आपलं सँडविच बनवून तयार आहे. हे सँडविच आपण टोमॅटो सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत आपल्या आवडीप्रमाणे खाऊ शकतो. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.